खालून आवाज आला की कीर्तन बंद. 1 मिनिट टाइम देतो बघा. 1 मिनिट. एकच मिनिट. पुन्हा आवाज आला पुन्हा कीर्तन नाही करणार. जे कोणी भारी असेल तो त्याच्या घरचा असेल पण आवाज बंद करा. हा तोंड बंद तुम्ही हसलेले कसे जावं असे अडकून ठेवा. काळजी घ्या. भ्यायचं नाही फक्त काळजी घ्यायची. कारण ते बिल्यानं नाही होत. ते असं नाही ते होतं ज्याला व्हायचं त्याला. मी घरी बसून होतो मला सुद्धा झालं. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण. ज्या मुखी निधान पांडुरंग पंढरीच्या देवराया दंडवत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान दे. शक्ती नाही मानली का? शक्ती मानली का? साहेबांनी टाळा घेतला. आता टाळा काय करायचं काम. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केले न त्यागी तिही दिव्य लोकासने तुझी पोहा परब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीव कागदाशी. प्रस्तुत प्रसंगी वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम असणारे या गावचे प्रथम नागरिक, परिसराचं वैभव
वाणी गोड, माणसाला नाही जोड, पुरवतो गाववाल्याचं कोड. कधी कधी खाऊ घालतो आमच्या सारख्याला गोडधोड. नाव औदुंबर आहे, नाव औदुंबर. त्याची जादू सगळी ह्याच्यात आहे. त्याची जादू ह्याच्यात आहे. पण अत्यंत प्रेम करणारा माणूस आहे. कधी कधी कुठे खाऊ घालतो. त्याला जोडीला आमचा नंदुभाव असतो. वा. आणि आता तर काय 9/9. मी कुठल्या पक्षाचा नाही, माझा एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. परंतु जो माणूस चांगला आहे त्याचं चांगलेपण चांगल्या मनानं चांगल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं व्यक्त करायला हवं. पंचायत संघटनेचे अध्यक्ष इथ आहेत, ग्रामपंचायतचे सरपंच संघटनेचे आमचे सर आहेत, स्पोर्ट्स मध्ये फार मोठी ख्याती असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. मोठी मोठी मंडळी आहे. तर काय माहिती का, त्याच्यामध्ये बघा साळुंके साहेब आहेत. लक्षात आला. मी अंदाज हाताला धरून वगैरे आणून विचार करतो. एक साळुंके साहेब आहेत, एक बेळकोणे साहेब आहेत, हिंगोले साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत. ही झाली सुरुवातीला आलेली मंडळी. परंतु जशी जशी वाढत गेली तशी तशी दादा सगळ्यांना तुम्हाला साहेब मंडळी, वारकरी, टाळकरी, माळकरी, विनेकरी, पारेकरी, मदंगाचार्य, संवादिनी वादक, समोर बसलेले, लांब बसलेले, खुर्चीवर बसलेले, गुडघेवर केलेले, पाय लांबवलेले, नाश्ता केलेले, नाही केलेले, एकादशी असलेले, नसलेले. किती जणांना एकादशी? बोला, हात वर करा, पटपट करा. तुम्हाला मायबाप शब्द आहे, लवकर करा. ज्याला नाही त्याला मला काही गोष्टी अजून कळाल्या नाही. माणसं धरताना एकादशी धरतात आणि सोडताना द्वादशी सोडतात. जी धरली ती सोडायला पाहिजे का? जी धरली. मी एकादशी म्हणलो, तुम्ही दुसरीकडे गेला. अत्यंत पवित्र अंतःकरणानं तुम्ही सगळेजण बसलाय. ज्याला ज्याच्यातलं ज्ञान आहे त्याने त्याच्यात बोललं पाहिजे. राजकारणी मंडळीचं व्यासपीठ नाही. माझ्या बाळाचा वाढदिवस आहे. सार्थक नावाचं एक बाळ औदुंबर भाऊच्या घरी आहे. 2 वाढदिवस झाले मला. त्याला बाप बी असा हौशी लागतो, बाप बी हौशी लागतो मला. हो, आपला कशाचा वाढदिवस? ऊसाचं वाढ खाऊन दिवस काढला. वाढदिवसाला बाप चांगला लागतो आणि त्याच्या अंतःकरणात ती बाप चांगली लागते. विठाला ऐका ना, मराठी लक्ष देऊन ऐका. ज्याला मराठी चांगली कळते त्यानंच कीर्तन ऐकायचे. मोकार वगैरे नुसतं बसायचं. विनोद झाल्यावर तिसऱ्या दिवशी असायचं. सुंदर सगळी मंडळी जमा केली. माझ्या सोबत आलेले माझे मोठे बंधू जे पेटी वाजवतात, संतोष भाऊ. आमच्या सोबत आलेला आमचा ओंकार आहे, आदरणीय श्रद्धेय ओंकार महाराज. अरुणोदय अरुण महाराज आहे. हे कसे आहेत? ओंकार मागे उभा मंगेश. मंगेश महाराज इकडं इकडं
पार्था जयाची ठाई वैषम्याची वार्ताची नाही रिपुमित्रा पाही सारिसा पाडू धनंजय हे संतोष चित्ताला देत आहेत आणि यांच्या सगळ्यांचं सहकार्य घेऊन मी तुमचा समाधान करण्याचा प्रयत्न करेन. मराठी ऐकणारी माणसं पाहिजे आणि कळणारी माणसं पाहिजे. परवा काय झालं, एक जणाला चहा पाजला. चहा दूध काय तरी असतात पाजतात ना आल्यावर घरी आलं. परवा मी एक जणाला म्हणलो चहा घ्या. काय मी चहा घेत नाही. म्हणलं दूध घे. काय नाही दूध चला. म्हणलं कॉफी घे. मी म्हणलं तिथं दाव पडले फाशी घे. काहीतरी घे ना. एका बाईनं त्याच्या नवऱ्याला काहीतरी पाजलं आणि पाजल्याच्या नंतर ते दोघं माझ्याकडे भांडायला. नवरा काय म्हणत होता माहिती आहे का, तुमच्या भाषेत सांग का, तुमच्या इकडचे हिनं काहीतरी घालून पाजले मला. ताईत होत, ताईत कशात तरी आणलेलं बाबाच्या एक ताईत असं कपात बुडवली अशी फिरवली मला पाजली. हिनं करणीच करते बघा माझ्यावर. हिनं माझ्यावर करणी करते. तर मी त्या बहिणीला म्हणलं, बहिणी काय पाजलं ह्याला? अहो ती ग्रीन टी येत नाही का, ती टाकली होती. ती पुडीमध्ये येते, ती पाण्यात फिरवायची असते, त्याचा चहा तयार होतो. माहिती पाहिजे ना. एसटी मध्ये बसून एक जण प्रवास करतोय. ऐका ऐका, अंबाजोगाई केजला निघाला. वाट पाहिन पण एसटी नच जाईल साहेब. जुनी एसटी. जुनी कोणची? तिला घंटाभर तर चालूच होत नव्हती त्यावेळेला. चालूच होत नसेल. कधी कधी एअर सोडायची. त्याच्याचा बातमा सापडला पाहिजे. आणि मग तो माणूस खतरनाक आहे. माणूस गाडीच खतरनाक ती एसटी. इकडे गेअर ते एसटीत पहिल्या शिटावर इकडे तो माणूस बसला. कोणचा? आमच्या गावातला. आणि अंबाजोगाईला गाडी गेली. तिथून पुढे वाशिमला जाणार होती. पण अंबाजोगाईला गेल्याच्या नंतर ड्रायव्हर नोंद करायला उतरला. साहेब नोंद करायला ड्रायव्हर उतरला. ड्रायव्हर बराबर त्या कंट्रोलर ऑफिस मध्ये गेला. वापस आला. पुन्हा गाडी चालू केली. आता गिअर टाकायचा आहे म्हणून त्याने इकडे हात केला. तिथं गिअरच नाही. नंदू तिथं गिअरच नाही. आणि ते बाजूला बसलेला असा हसत होता. हातात त्याच्या दंड होता गिअरच. ते म्हणलं, साहेब तुम्ही अंबाजोगाईपासून काढायचा प्रयत्न करत होता, उपटी जातो. तुम्हाला नाही उपटलं, मलाच उपटलं बघा. गिअरच काढून तुला अख्खा. आई मला सांगा, भाजीत मीठ असलं पाहिजे का? बोला पटपट. भाजीत मीठ असलं? भाऊ भाजीला मीठ लागतं? दादा भाजीला मीठ लागतं? भाजीला लागतं का तुम्हाला? भाजी कशामुळे बदनाम केली? मीठ कुणाला लागतं? काय झालंय माहिती का, आपली अडचण अशी आहे. तुम्हाला एक प्रांजळ बने सरपंच एक लक्षात ठेवायचं, तुम्ही किती बी चांगलं करा. हो, नारळात जवळ पाणी आहे ना, तवरच खोबरं नारळाला धरून असते त्या कवटीला. नारळातलं पाणी आटलं की ती कवटी खोबऱ्याला सोडून देते. तसं आपल्याकडे जवळ माल पाणी आहे ना, तवरच लोक असतात. एक लक्षात. अत्यंत गोड सार्थकचा वाढदिवस. जन्मालो त्याचे अजून एक छोटा प्रश्न विचारायचा, मला पुढे जायचं. इथं बसलेल्या महिला आहेत, हे आमच्या खेड्यामधल्या महिला आहेत. यांच्यासारखा जीव लावायची ताकद जगामध्ये कोणाच नाही. आई मला खरं सांगायचं तुमच्या पायावर,
जुन्या बायका काष्टा घालीत होत्या. खरं सांग, मी जाऊ का घरी? मला सांग, घालीत होत्या ना? काष्टा घालीत होत्या त्यावेळेला सकाळी जे खायला देत होते त्याला काय म्हणत होते? न्याहारी. काय म्हणत होते? न्याहारी. काष्टा गेला की नाश्ता. फरक बघ. काष्टा गेला आणि काष्ट्यावाली बाईच लागते महाराज. लहान लेकराला आंघोळ घालायला लागते का नाही? तुम्हाला माझी शपथ आहे, खरं सांगा. ज्या शिकलेल्या मुली आहेत ना त्यांना लेकर खेळता येत नाही, काही नाही. लईच खेळवलं यांनी लेकरांना तर कशा खेळत येत नाही. बघ 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 कुत्तू कुत्तू कुत्तू. त्याला डुकरं कुत्रेच दाखवल्यावरती कसं करेल? ते तसंच वागत पण मोठे. म्हणून मला या औदुंबर भाऊचा अत्यंत गर्व वाटतो. माझा पोराचा वाढदिवस अध्यात्माच्या विधीमध्ये केलाय. बघा, ती माणूस असा आहे तो, पोरग बघितलं का? तू किती हात जोड म्हणला त्यानं दात छोट. आणि दोन्ही नमुने लावले, वेळ प्रसंगी वार करी नाही तर मग वार करी. अत्यंत गोड प्रकार आहे महाराज. काय होतं माहित आहे का? आता इथं बसलेल्या मावल्या बघा, ज्या भूमिकेमध्ये तुम्ही आहे. लहानपणी मला नवीन पोरग भाव, माझं बी झालं लग्न आहे का? पोरगा झाला महाराज नवीन. परवा एक आमच्याकडे मुलगा झाला माझ्या मित्राला. त्याच्या सासरवाडीहून त्याला मेसेज आला, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही पप्पा झाला. साहेब तो इतका आनंदी झाला, त्यानं ती कॉपी केली, सेंड टू ऑल. सगळ्यालाच मेसेज पाठवला, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही पप्पा झाला. एवढा आनंद कमी करावा. बरं, लेकरू बघायला जा. लेकरू हो, लेकरू ती चावी खिसत ती पोटात वरी. दवाखान्यात ऐका ना, दवाखान्यात ती माय झोपलेली असते अशी, ते पाळण्यामध्ये बाळ असतं आणि हे बाहेरून जाताना म्हणतो, बघ 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 माझ्याकडे कसं बघता. वेगवेगळ्या गोष्टी आहेत लक्षात. परमार्थ करायचा आहे ना, हा आठवे देव तो करा बाबूपाव. कशासाठी हा सगळा खटाटोप? कशासाठी आहे? त्याला त्याच्या घरी वाढदिवस नाही करता काय? मम्मी आणि पप्पा दोघांच्याच घरात पुढे ठेवायचं ते आणून हॅपी बर्थडे. खतरनाक. काय म्हणतंय माहित आहे का? मला काही म्हणायचं नाही बाकी. ऐका ना, आई ऐका. अवयवाला अलंकार आहेत का नाही तुमच्या? आहेत ना? चला मला बोला पटपट. आहेत ना? पायाच्या पोटात काय घालता तुम्ही? जोडवे. वा, छान. त्याच्यावर इथं चैन. मालकाची नाही झाली तरी चलती चैन, पण तुमची झाली काय? चैन. इथं वा, अंती. इथं पाठ. मी यांना विचारतो, यांचं बघा धडपड आहे. तुम्ही कामाला राहतो. याला पाटली म्हणतात, बरोबर? पाटली कळते? पाटली भाऊ तुम्हाला पाटली? मी पाण्याचं म्हणलं, तुम्ही तिकडे का चालत? आई आई काय? पाटली. वाजुबन. वा. जुब. वा. हा, सरपाळ्या. मला एवढ्या महाराष्ट्रात एक माऊली भेटली सरपाळ्या म्हणणार नाही तर वॅन वॅन वॅन. पुन्हा इथलं वेगळं बिकोटर मरी नहीं कॉस्मेटिक असतं ना, असतं. परवा एक पोरगा असं उभारला तर कॉलेजमध्ये
एक मुलगी आहे, हाय मी दीप्ती, तू कोण? ती म्हणला मी सोपानराव. सोपानराव? तर त्याचं पोरग पळत आलं. कोणाचं? सोपानराव. म्हणलं पप्पा आता सेकंड इयरचं ऍडमिशन फायनल झालं बा. ती पोरगी अशी ओरडत होती. ती सोपानराव काय म्हणले माहिती का? संतूर साबणीनं फक्त बायकाच आवड करतात आणि उरलेल्या साबणीत आमच्यासारखे हाणीतात मागू. बघू म्हणून मला का पाहिजे खरी गोष्ट. मला ऐका लक्ष देऊन ऐका बरोबर. एक नवीन पेन्सिल आहे बघा. प्लीज प्लीज मी चुकीचं बोला नाही. ज्याला कोणाला जन्मलेल्या मुलीपासून मारायला टेकलेल्या बाईपर्यंत स्त्री जातीमध्ये आई दिसत नाही त्यानं कीर्तन करू नये. मी या मताचा आहे. मी या मताचा. तुमची खर्चा नाही करायचा पण हे आलंय पुन्हा एक अजून काय तार बुडवायची निश्चित पाप नाही असणार. मी असं केलं पुण्यामध्ये तर पुण्यातले एक काकू म्हणले वाव किती माहिती आहे महाराजांना. मी म्हणलं माझी बायको काय फिरू का पटका घालून. आई ते केसाला एक रबर लावतात. हा माझ्या मित्राचं लग्न झालं त्याच्या मंडळीनं त्याला एक विश्वास केला. महाराज आमदार असो खासदार असो गुत्तेदार असो MSCB चे अधिकारी असो ग्रामपंचायत संघटनेचे अध्यक्ष असो कुणी असो पण मंडळीनं जर असं केलं ना या आवाजला ते जाऊ शकत नाही त्याला पुढे. काही बरं त्याला लगेच असं जाते बरोबर. ते समोर गेला. बायको म्हणली प्लीज माझं एक काम ऐकाल का? तो म्हणला याच्यासाठी केला होता तर मला तेवढं हे आणसाल का? ते म्हणले काय? बो. नवरा मला बो. आणि माझ्याकडे आलं बरं का. मला म्हणा बाबा ते बो कशाला म्हणतात? मी म्हणणार ते केसाला लावायचं रबर आहे ते. मला घंटा झाला विचार करून मला बायको म्हणले बो आणा. मग त्यांना बो आणायला गेला. त्यानं बो आणायला गेला आणि बो आणला. त्यानं शब्द पाठ केला साहेब बो बो बो. आता त्याच्या बायकोनं बो लावायचं बंद केलं. ती खेकडा चार्जर लावायची असं चिमटा आलाय ना आलाय लावा. पोरगी बघायला जायचं घोटाळा. परवा मला एक ठिकाणी पोरगी बघायला गेलो. ऐका मी माझी मुलगी बघायला सुद्धा गेलो होतो लग्नाची. भावाने बघितली तुम्ही लग्न केलं होतं सत्य. पण ते मला माझा तुमच्या विश्वास आहे महाराज. मुलीला असं बसवलं समोर. हा ते अत्यंत गोड सुंदर मुलगी अशी समोर बसली. तिचे आईबाप शेजारी बसले. आम्ही हात जोडले आणि मी विचारलं दीदी तुझं काय नाव? मुलगी म्हणली वाक सिद्धी. काय नाव? वाक सिद्धी. मी म्हणलं तुला काय येतं? ते म्हणलं मला खोकला येतो उलट्या येते आपल्या अंगातच मुंगे आले. मी म्हणलं तसं नाही का बाई दुसरं काही येतं का? गाता येतं? ती म्हणली हो. मी म्हणलं गाऊन दाखव. तिनं बाहेरून वाळायला घातलेला आणला गाऊन. मी म्हणले गाऊन आणला. ती म्हणले तुम्हीच म्हणला गाऊन आणा. मी म्हणलं राहू दे राहू दे वाळू दे वाळू दे. तिनं वंजरभर वाळूच आणली माझ्या. अशा इतक्या फॉरवर्ड मुलीच्या सोबत लग्न केल्यावर घर टिकल? मी विनोद नाही. फार पुण्य या माणसाचं. बाकीच्या गोष्टी सोडून द्या. भगवंताचं चिंतन व्हावं ही मर्म. आपलं गाव कधी ना कधीतरी टीव्हीवर दिसावं याच्यासाठी मर्मर करून गेल्या सप्ताहामध्ये सगळ्या गावाला शूटिंग मध्ये टीव्हीत दाखवलं. आणि तुम्ही बघताना म्हणला असता त्या ती कशी बसली त्या शकू शकू त्या मागे त्या शकू त्या आनंद घेतला तुम्ही तुमच्या पाया. विनोद सोडून द्या. कुठून आलो तुम्ही? काय नाव असते? वा खेकडा चार्जर पर्यंत बरोबर. आता एक शेवटची मला प्रश्न विचारायचा आहे.
याला काय अलंकार? आई बोला, जिभेला अलंकार नाही ना, नाही ना, नाही ना. जिभेला अलंकार फक्त एकाच महात्म्याला दिला आतापर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत, पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत. त्याचं नाव आहे हनुमान. हनुमानानं समुद्रावरून उडी मारली होती नाही, तेव्हा तोंडामध्ये अंगठी घालून गेला होता. आपल्याला कशाचे रामायण माहिती? आपलं रामायण म्हणजे याला धडा. आधी मारी तो लक्ष्मण, अरे मग मारी तो विभीषण, ऐसा बोलिला रावण लंकापती हो. आणि बाजूला बसलेले मंडळी अर्थ सांगायला बसलेले, अरे युद्ध चालला. आणि या महाराज या खेड्यातल्या बायका ते ऐकून सुद्धा म्हणतात, वडाखालचा चंद्याला फोडून सांगत. विनोद सोडून द्या, विनोद सोडून द्या, तुमच्या पाया पडतो. एक 2 मिनिटासाठी बाजूला नाही. या पोराला तर उदंड आयुष्य लाभावं अशी भगवंताच्या चरणी आपली प्रार्थना आहे. कारण त्याचं सार्थक झालं, त्यांच्या पोटी आला. आणि मुलाचं नाव सुद्धा सार्थक ठेवलंय, गोड नाव आहे. परवा मी एका फॉरवर्ड कुटुंबाला बघितलं, ते म्हणले महाराज असं नाव ठेवायचं आपल्याला एक्झॅक्टली, म्हणजे असं जगामध्ये असं कुणाचंच नसलं पाहिजे. तर त्यांनी पोरगी झाली त्यांना, त्या पोरीचं नाव फजिती तुला आहे. नाव काय ठेवलं? फजिती. हटके ठेवायचं म्हणजे हटके. आणि ती तुळजापूरच्या यात्रेत गेली आणि ती पोरगी हलपली. हे शेजारच्या हॉटेलवाल्याला जाऊन म्हणले, बाबा आमची फजिती बघितली. ते म्हणले बसा, सगळ्याची छोट असते बसा. नाव सुद्धा सार्थक ठेवलंय. अत्यंत हुशार माणूस तो, कुणालाच मिळणार होते. असं मला तिकडे नाही. कबीरा जब हम पैदा हुए, जब हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो, हम हंसे जग रोए. चलिया जीनी रे कबीरदासजीच्या जीवनातला एक प्रसंग मला 5 मिनिटं सांगायचा, फक्त सांगायचा. दादा काही व्हा, कुणाचे व्हा,
पण देवाचं तुम्ही जे देवाचे आहात, तुम्ही देवाचेच राहा तुमच्या पायात. नाशिवंत माणसं तुमच्या पायात. एक वाक्य विचारायचं, मला उत्तर द्या. समुद्र खारा असतो का गोड असतो? खारा, बोला. खारा. समुद्र खारा. इतक्या नद्या मिसळून सुद्धा समुद्राचं खारेपण गोड करू शकत नाही, कारण तो खारा, तो पक्ष बदलीत तो खरा. समुद्र खरा आणि सद्गुरू एक सागर असतो महाराज, तो एक खरा. विश्वभरातल्या सगळ्या विकाराच्या नदी जरी त्याच्यात घुसल्या तरी त्याच्या स्थितीला कोणी हलवू शकत नाही, त्याला सद्गुरू म्हणतात महाराज, लक्षात ठेवा. आणि सद्गुरू मी ओरिजिनल पाहिजे, त्याचा धसकट नाही. 100 रुपया द्याला बाई म्या केला रडके गुरु मरकेचे. कधी एक 5 मिनिटं फक्त शांत बसायचं. मलाही वेळ घ्यायचा नाही. पुन्हा मान्यवराचे सत्कार आहेत, मान्यवर आहेत ते सुद्धा. नाही कळालं तुम्ही तर नाश्ता केलेला आहे आता. मान्यवर हे आपल्या आपल्या मान्यावर असतात. हा, आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे. तरी सुद्धा ते काय झाले, तोंडाला बांधायच्या म्हणून जरा थोडं कमी झालं. तरी मी खूप मंडळी बसली. आणि अजून एक पाया पडून विनंती आहे मला सगळ्यांना, अजून तो संपलं नाही बरं का. तेवढी काळजी घ्या तुमच्या पाया. कोरोना अभी खत्म नहीं हुआ है, इसलिए जब तक दवाई नहीं कोई ढिलाई नहीं. ज्याला झाला नाही ना त्यामध्ये रोगच नाही रे ना. झालं दादा, स्वतःच्या बायकोला झाला तर नवरा असा लांबून बघतो. ये बेकार. कबीरदासची घरी बसले, असा डोक्याला हात लावलेला आहे. 5 मिनिट माझ्यासाठी लक्ष द्या, जास्त वेळ मला बी घालायचा नाही. अशा डोक्याला हात लावला. साहेब, संतती त्याला म्हणायचं जे बापानं डोक्याला हात लावलेला असेल तर त्याचा डोक्याचा हात कसा निघेल याचा विचार करते, त्याला संतती म्हणतात. आणि एक हात लावलेला असला तर दोन्ही हात लावायला लावतो, त्याला आपत्ती म्हणतात. हे पोरग असून नसून सारखं. सकाळची वेळ, वडील डोक्याला हात लावून बसले. त्यांचा मुलगा आला कमाल. बरोबर ऐकाय सांग. कमाल आला, नंदू भाऊ. आणि कमाल काय म्हणला माहिती, बाबा तुम्ही उदास नाही. दादा, बाप एक असं पाहतोय जे अनंत दुःख स्वतःच्या काळजात ठेवतं आणि कुटुंबाला कधी आपली स्वतःची उदासी दिसू देत नाही. कमाल काय म्हणतो माहिती आहे, बाबा आज उदास तुम्ही नाही. मला कळतं, खरं सांगा. ते काय म्हणले माहिती आहे, हो थोडी अडचण आहे. काय, आपल्या घरी जेवायला येणार आहेत माऊली. आई माऊलीचं नाव ऐकलं की कमालाचा म्हणजे कबीरदासजीचा पोरगा काय म्हणला साहेब, पोरगा म्हणला बाबा येऊ द्या ना. बेटा आपल्या घरीच खायला नाही तर आपण त्यांना काय खाऊ घालायचं. तो मुलगा तसं म्हणल्याच्या नंतर म्हणजे बाप म्हणला ना साहेब, तो मुलगा काय म्हणला, पप्पा बाबा आपण चोरी करू. आई त्या कबीराने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, म्हणला राजा हे शिकवलं मी तुला. आता चोरी करायची आणि आयुष्यभर कमवलेली इज्जत घालून टाकायची. पोरगा काय म्हणतो माहिती आहे, बाबा चोरी करायची तर आपल्यासाठी नाही, कृष्ण भगवानाने जशी चोरी केली ना तशी करायची. त्या तिघांना लागेल जेवढं जेवायला येणार आहेत ना लोक, त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा. आणि आपण सगळ्यांनी, तुम्ही मी आणि आईने तांब्या पाणी प्यायचं आणि झोपायचं. ज्यांनी गरिबी भोगली आहे, मुस्लिम बांधव मुस्लिम बांधव, अकल वालों को थोडी नादानी दो तो भूखे को रोटी और प्यासे को पाणी दो. याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही. तुम्हाला जर एखाद्या मंदिरात गोडा तेलाचा डबा द्यायचा असला ना, शेजारच्या घरी जर गोडा तेल खायला नसलं तर तो डबा त्या गरीबाच्या घरी द्या. मंदिरात नाही दिलं तरी चालतो ना. चोरी करायची हो बाबा, पोराच्या मनासारखं करायचं ठरलं, रात्रीची वेळ चोरी करायला गेली. हो ऐकाय सांग,
आता मी नंदूच्या घरी गेलो ना, आमच्या भाऊच्या घरी, इतकी मरमर असते महाराज खाऊ घालायची. साबुदाणा वेगळा, भगर वेगळी, आमटी वेगळी, केळीचे चिप्स वेगळे, पेंड खजूर वेगळे, द्राक्ष वेगळे, मोसंबी वेगळी, खरबूज वेगळं, अशा मस्त होत सगळं, मरुस्त खाणं. पण आमच्यासारख्या नालायकांना कधीच अशी अक्कल येणार नाही की घास घेताना. माझे स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले होते आणि पहिल्या दिवशी त्याला ताट वाढलं समोर. ताटाकडे बघितलं आणि स्वामीजी ढसा रडले. तर शिकागोची आता इंग्लिश बोलणारे होते ना, ते म्हणले वाय आर यू क्राय. स्वामीजी वाय आर यू क्राय, तुम्ही का रडताय. स्वामीजी म्हणले मी का रडतोय हे कळायला भारतात जन्म घ्यावा लागतो. ज्या देशामध्ये अनेक लोक उपाशी झोपतात त्याच्या प्रतिनिधीनं इतकं चांगलं भोजन नाही करायला पाहिजे. आणि अजूनही समाजामध्ये अनेक उपाशी लोक आहेत, तर महाराज लोकांनी इतकं चांगलं नाही खायला पाहिजे. महाराज विठाला डबडबलेल्या डोळ्यानं परिस्थिती अशी फार शांत आणि लक्ष देऊन ऐका. ते चोरी करायला गेले आई ऐका, दुकानात उतरले भाऊ, ती यादी बरोबर काढलीच आहे, तेवढीच चोरी केली. आणि बापाला वर चढवा म्हणून पोरगा असा वाकला, पोराच्या खांद्यावर बाप चढला. लोक म्हणतात कबीर कोणत्या जातीचे होते, तुम्ही माती खाणं आलाय का. कबीर की जाति मत पूछो, जाति ना पूछो, साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पड़ी रहने दो म्यान. खांद्यावर वडिलांनी पाय दिला. कबीरजी बाहेर निघाले, पिशव्या घेतल्या बाहेर आणि म्हणले लवकर येतो. त्याला डबा ठेवला खाली, डब्यावर पाय दिला, असं भिंतीवरून झटका मारला, डब्बा निसटला. दुकानदार उठला आणि दुकानदारानं पायाला दिला. कुणाच्या मुलाच्या पायाला दुकानदाराने धरलंय. हात कुणाच्या हातात, कबीराच्या, आणि पाय कुणाच्या, दुकानदाराच्या. कबीरजी त्याला तिथून हळूच म्हणलं होतं ना तुला हे काम आपलं नाही. आता फसलोत ना, उद्या सकाळी सगळ्या गावात नामुष्की होणार ना. ते पोरगा म्हणला नाही बाबा, आपण तलवार आणली ना, हो माझं मस्तक इथून कापा. हो कोण म्हणतो आहे, मुलगा म्हणतोय की माझं मस्तक इथून कापा. नुसत्या धडावर मला कोणी ओळखणार नाही की मी तुमचा पोरगा आहे. आणि घरी आलेले साधू उपाशी जाणार नाही, ते जीवन जातील. असं म्हणतात ना, शेतकरी मड्यावर पाय देऊन पेरणी करतो, तसं वारकऱ्यांनी मड्यावर पाय देऊन घरी आलेल्याला अन्न खाऊच घातलं पाहिजे. ऐका ना, एका क्षणात बापाला तलवार काढली आणि मस्तक कापलं. कमालाचे शिर खंडोनी टाकिले, संत भडवारे तया जगी संताची ये पायी. मला खूप माणसं सापडतात मला, पण या गावामध्ये हा चष्मेवाले दादा आहेत ना, ते कीर्तन सुटलं पहिल्यांदा पहिल्यांदा ऐकलं होते. उठून आले मला म्हणले आई लव्ह यू. प्रांजळ भावना होती. ज्या वेळेला ऐका ना, कबीरची घरी आले, ऐका पिशवीमध्ये डोकं आहे साहेब. साहेब कल्पना करा, आपल्या घरची कल्पना करा. दादा तुम्ही कल्पना करा, तुमच्या पोराचं डोकं पिशवीत आहे आणि तुम्ही बायकोच्या हातात दिला, बायको स्वयंपाक करेल. पिशवी दिली आणि बायकोने एक प्रश्न विचारला, का हो तुमच्यासोबत कमाल आलता. कबीरजीने दुसरी पिशवी दाखवली, काहीच नाही, तोंडातून शब्द नाही. ती पिशवी उचलली, घरात ठेवली, पूर्णाचा स्वयंपाक केला. घरात पोराचं मस्तक आहे, पूर्णाचा स्वयंपाक केला आणि वाढायला बसवलं. जेवायला बसले माऊली आणि सगळ्याची जेवण झाली ना. आपल्या घरात भांडणं झालेली वाढणाऱ्यावर कळतो पोझिशन. भांडे पडायला समजायचं चालवून का काय
अतिशय गोड प्रकरण आहे. सगळं जेवण झालं आणि सकाळी त्यांना सोडायचं ना वेशीला, त्यावेळेला अशी वेश आहे ना आपली, त्या वेशीला ते धड बांधून ठेवलं होतं. कुणाचं? त्या कमलाचं. आणि खाली लिहिलं होतं ज्याचा असेल त्याने घेऊन जावं, आम्हाला कोणाविषयी तक्रार करायची नाही. पण माऊली त्या दिशेने निघाले. साधू ज्या वेळेला जातो ना, जिथं पीडा आहे तिथं जातो. आनंदी का कन कन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली, इंद्रायणी का जल भी बोले श्री ज्ञानेश्वर. हे दोघे जण गेले. म्हणजे कबीरजी आणि माऊली सोबत चालतायत. महाराज ऐका, तुम्हाला आम्हाला सगळ्याला डोके आहेत ना, डोके आहेत ना, डोके आहेत ना, म्हणून तर त्रास आहे. डोकं नसलं पाहिजे. अध्यात्म करणाऱ्याला डोकं नसलं पाहिजे, त्यानं हृदयानं अध्यात्म केलं पाहिजे. स्पोर्ट्सचे सर आहेत, सर त्याला मस्तक नव्हतं. आणि जशी जशी माऊली जवळ यायला लागले ना, ते खालचं धड असं हलायचं. आणि एकदा माऊली समोरासमोर झाले की त्या धडानं मुंडकं नव्हतं तरी सुद्धा असे हात जोडले. धडानं हात जोडल्याबरोबर कबीराला राहवलं नाही. कबीरजीने हंबरडा फोडला. त्याने हात जोडले ना, कबीरजीने रडायला सुरुवात केली. माऊली असे वळले आणि फक्त असं बघितलं, तुम्ही रडता? मुलगा तुमचा आहे? कबीरजी म्हणले हो. म्हणजे रडायला काय झालं? मरतात माणसं. कबीरजी काय म्हणले माहिती आहे? तो मेला म्हणून नाही रडायलो मी, त्याचं शरीर तुमच्यासाठी कामाला आलं, माझं अजून तसंच राहिलंय, माझा योग कधी येईल याच्यासाठी रडतोय. आणि असले जर एक जातीचे सगळी माणसं असली ना महाराज, तर मग अकल्प आयुष्य माझं. अकल्प आयुष्य हवे तया तुला, अकल्प आयुष्य हवे तया तुला, अकल्प आयुष्य हवे तया तुला, अकल्प आयुष्य हवे तया तुला. मागणी कशी आहे बघा ना, अकल्प आयुष्याची. बरं आयुष्य किती असावं? अकल्प.
माहिती आहे? इकडे लक्ष द्या आधी. हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाचं आयुष्य किती होतं? बरं, तुमच्या गावात सगळ्यात जास्त वयाचा माणूस कोणचा? 100 आहे का? 100? आपण जगूच शकत नाही तितके दिवस. खायला किती होय, आज वेगळं उद्या वेगळं, आणि मरुस तर खातेत महाराज. जुन्या काळात आता लय बदल झाला असेल. ती आजी बसली, आजी तुम्ही भाकरी करतात तो भाकरी फुगत होती का नाही? फुगत होती का नाही? आता करणारी फुगत तिचा मोड झाला. तुम्ही फरक बघा. काय माहित आहे का महाराज? हिरण्यकश्यपूचं आयुष्य 1,60,70,10,709 दिवस. किती? मला मी जेवढं म्हणलो तेवढं नाही. जाऊ का गावाकडे जाऊ? इतकं आयुष्य होतं, पण तरी सुद्धा मेला. दुसरा टप्पा 14 कल्पवरी आयुष्य जयाला मार्कंडेय ऋषी, त्यांना सुद्धा मरावं लागलं. पण असं जर शुद्ध आणि पवित्र काम होत असेल एखाद्याच्या हातून, तर त्या परिवाराला आयुष्य किती मिळालं पाहिजे? अकल्प आयुष्य. ऐका, एकट्याला नाही, कुळाला अख्ख्या. भगवान बुद्ध एका गावामध्ये भिक्षा मागायला गेले, आणि भिक्षा मागत असताना त्या गावातल्या लोकांनी त्यांना दगड हाणले. आता दगड हाणल्याच्या नंतर ऐका, भगवान बुद्ध बाहेर आले, असा आशीर्वाद दिला, तुम्ही सगळे एकत्रित सुखानं नांदा. गावाच्या बाहेर आशीर्वाद काय दिला? एकत्रित सुखानं नांदा. दुसऱ्या गावामध्ये गेल्यावर त्यांचं खूप आदरातिथ्य झालं, खूप त्यांना सन्मान दिला. तर भगवान बुद्ध बाहेर येऊन काय म्हणले? तुम्ही सगळेजण वेगवेगळे जा, मला तुम्ही वेगवेगळे राहा. आनंद नावाचा त्यांचा जो भाऊ होता, शिष्य होता, तो म्हणला, प्रभू हे नाही कळालं, ज्यांनी दगड घातले त्यांना तसला आशीर्वाद, आणि ज्यांनी चांगलं केलं त्यांना तसं वेगवेगळं व्हा म्हणून का सांगितलं? भगवान बुद्ध म्हणले, बघ तुला खरं सांगू, जी दगड मारणारी होती ती सगळी एकाच गावात राहिली पाहिजे. दुसऱ्या गावाला नाशवायची गरज. आणि जी चांगली माणसं आहेत ती प्रत्येक गावात दोन दोन गेली पाहिजेत, म्हणजे सगळी गावं सुद्धा. ही मोठी माणसं आहेत, लक्षात घ्या. आशीर्वाद द्यायला सुद्धा अक्कल लागते. आपण काय देणार आशीर्वाद? बायकाचा माणसाचा एकच आशीर्वाद, जी पोरांना पाय पडले मध्ये लवकर लग्न होऊ, लवकर लग्न होऊ दे, आशीर्वाद आहे का? बरं इथं सांगा, तुम्ही बसलेले सगळे ज्यांचं लग्न झालं ते आनंदी आहेत का? तोंड तर बघा ना महाराज, माईक तोंड बघा ना तुमचे, जे प्रसन्न नाही, अत्यंत लूज चेहरा. का बरं तुम्ही आनंदी होत नाही? बरं आई मला सांगा, सुख साडीत आहे? किती साड्या असल्या म्हणजे तुम्ही समाधानी होता? 200 आहेत तुमच्यापाशी, 200. आणि तरी आजी भांडती तेव्हा सुरुवात कुठून करते माहिती आहे का? आयुष्य गेलं, आयुष्य हाय का कधी हिरगुट कधी मला मानला नाही, तर तुला आणून सामान. आमच्या गावात एक आजीला सोन्याची लय हौस लय. ती म्हातारी दररोज भांडायची त्या आजीला. आजीनं आजोबा भांडतात लय खतरनाक. ताला तेव्हा भांडतात, ताला. उद्यापासून मला बोलायचं नाही. काय गरज पण नाही, तुम्ही बोलायचं ना, मी बोला. कोण? आजी. आणि आजोबा काय म्हणतो माहिती का? वावलात मरण, वावलात. तुम्हाला नाही कळालं, वावलात मरण, पण तुला बोलणार. आणि मग दोघं सकाळी एक दिवशी बसले असेल भांडणं करून, शिकुटी पेटली. शिकुटी कळते? तिकडून म्हातारा, तिकडून म्हातारी. ऐका ना, चांगली शिकुटी पेटली, त्याची ठिणगी उडली आणि त्या म्हाताऱ्याच्या धोत्रावर पडली. रात्री काय ठरलं होतं? एकमेकाला बोलायचं. ती म्हातारी स्टॅश करायची. आणि आजोबाला काय वाटायचं? जरा चांगलं गरम लागायला, आज जरा चांगली पेटली अशी शिकुटी. थोड्या वेळानं त्या म्हातारीलाच कळलं नाही. म्हातारी काय म्हणली माहिती आहे? एकाचं दोतर पेटलं, आम्हाला काय करायचं? एकाचं दोतर
बरं एकाचं पेटले तुम्हाला काय करायचं उद्यापासून डोक्याला काय लावायचं तुम्हाला वाटतं का महाराज तुमच्यावर प्रेम आहे होय महाराज माणूस मेल्यावर रडावं बायकानीच तुम्ही मरून बघा परवा आमच्या गावाकडे आजोबा मिळाला ती म्हातारी भाकरी करीत होती मध्ये मोड मध्ये फुली गरम चुलीला भाकरी फुगली अशी आणि तिची बातमी कोणीतरी बाहेर सांगितली ते मेले मग तर तिला भेटायला 2-4 बायका आल्या तर वहिनं दुधात काला केलता भाकरीचा काला सोडे तुझे तिथं पद्धतशीर चालू होतं ते म्हाताऱ्या तू किती आलेल्या म्हणल्या हाय का दाद नवरा मी आला भाकरी खाली थोबाड तर ती म्हातारी काय म्हणली अगं मला शुगर आहे का एकदा खाऊन घेते पुन्हा माणसाला बघ कसा धिंगाणा करते माणसं आल्यावर धिंगाणा आहे का लक्षात आपलं प्रेम नाही मला आयुष्य घरामध्ये बायकोचं नवऱ्यावर प्रेम आहे का दाखवायचे उद्या 2 मिनिट अकल्पा विश्वकामे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा मग त्याला कुठलंच दुःख नाही झालं पाहिजे कल्पनेची बाधा नभो कवने काळी आपल्या सगळ्या कल्पना आहे बरोबर आहे आई रोज डोक्यात विचार येतो का नाही रोज माझ्या नवऱ्याचं माझ्याकडे लक्षच नाही येतं का नाही कोण माझी शपथ आहे खरं सांग आमच्या गावाकडे काय झालं आमच्या गावाकडे एका सासूला जावाई होते 3 इकडे लक्ष द्या किती बोलाकडे 3 जावाई आणि तिनं असं ठरवलं की आपल्यावर जावयाचं प्रेम आहे का नाही चेक करायचं चेक करतात माणसं बघा तुम्ही बायका सुद्धा पुन्हा मालकाला पुन्हा डोचून चेक करतात की हाय घरीच्या घरी त्या सासूनं काय केलं आमच्याकडे देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिराच्या बाजूला एक तळ आहे त्या तळ्यामध्ये रात्री गेली पायी आणि सगळं तळ हळूहळू पलीकडे फिरून आली इतकंच पाणी होतं इथं तळ आहे तुमच्याकडे कुठं मी म्हणली इथं तळ आहे तुमच्याकडे समोर जास्त करते आपण म्हणा कुठं
इथे जवळ आहे. हा, ऐका ना, तसंच तळ ती म्हातारी सगळं फिरली नंदू आणि दुसऱ्या दिवशी जावायला म्हणजे आपण देवीच्या पाया पडून येऊ. आणि असं बरोबर देवीच्या फेरी मारताना पाय निसटल्यासारखा केला आणि तळ्यात पडली. मोठ्याला ओरडली, मेले मेले मेले. जावायला कशाचाच विचार केला, कशाचा, डायरेक्ट उडी. असं हातात घेतलं त्या सासूला, अरुण भाऊ असं, आणि असं उचलून इथे समोर ठेवलं. मनातल्या मनात काय कल्पना आली माहिती, बस जावई असा होता असा, स्वतःच्या जीवाचा विचार नाही, माझ्यासाठी उडी टाकली. उचललं त्याला, कुणाला, सासूला. सासू म्हणली, जावई बापू आपल्याला भेटला चालायचं. तेव्हा मला का, तुम्हाला एक टमटम घेऊन द्यायचं. टमटम टमटम काय टाकतो आणि ते मध्ये माणसं बसलेले. जुन्या काळात आता लय बदल झाला. हे मावले, आई तुम्ही बैलगाडीत बसून जाता का नाही, सासरवाडीत जायचं नाही, माहेरी बैलगाडीत का नाही. गाडीवाल्यासारखं तोंड करून बसली बाई तर समजत होते की माहेरी चालली. का तर लवकर माहेर दिसावं म्हणून तिकडे तोंड केलं. मागं तोंड करून बसली तर समजायचं सासरी चालली. कशामुळं, बघत 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 चालली. आता कळतच नाही कोणकडे चालली, आडवी बसत. त्या बापाला कळायचं काम नाही कोणकडे. त्याला जावायला नेलं महाराज कुठं, बीडला. काय आलं, बस त्याने टमटम सुरू केला आमच्याकडून, केज नांदूर फाटा. त्यांच्या गावचं नांदूर, केज नांदूर, सुंबा नांदूर फाटा. आणि ते जाऊन धंदा सुरू झाला. ऐका ना, दुसऱ्या जावयाला कळालं की त्याचं लय चांगलं झालंय. मग ते दुसऱ्या जावयाला भेटायला ते जावई आता साडू म्हणजे एकाच कंपनीचे गिऱ्हाईक फसविले. ते म्हणले, काय झालंय तुझा, लयच काळ सुधारला. ते मला आपली सासू नाही काय, आपली सासू म्हणले, हा तळ्यात पडली होती गावात, अशी वरी काढली मला, खुश होऊन तिने एका मिनिटात टमटम घेऊन दिली. हे जावई काय म्हणला, अजून एकदा गाव पडलं. यांना असा विचारच केला महाराज की त्या सासून पुन्हा त्याला बी नेलं दुसऱ्या जावयाला, तसंच पडल्यासारखं केलं. तसंच त्याला उचलली. त्याला सांगितलं होता ना अभ्यास. त्याला बी म्हणली चला बीडला, त्याला बी एक टमटम घेऊ दिलं. त्याने इकडे सुरू केलं, केस चंदन सावरा, आंबलू गरुड, आंबलू इकडे सुरू केलं. ऐका ना, ऐका, दोन टप, एक इकडं एक इकडे. तिसरा जावाई होता ना, तो वारकरी होता. तेव्हा म्हणला, तुमच्या दोघांचं लय चांगलं चाललंय. ते म्हणले, आपल्या सासूचं. ते म्हणलं, तुझा बी नंबर आहे. ऐका ना, सासू गेली ती गावाला आणि दर रविवारी असं करायचं. तर शुक्रवारी मरुस्तर पाऊस पडला, त्या तळ्याला पाणी वाढलं. तळ्याचं पाणी वाढलं. ऐका ऐका, हिला माहितीच नाही पाऊस पडलेला. तिनं जावायला नेलं, पाय घसरल्यासारखं केली, म्हणजे पडले पडले. आता ही वारकरी नाही नाही पवायच्या बांधकडे तर नाही पडले. हे ना काय केलं, कारण याच्या डोक्यात आम्हाला दुसरी कशाची आसक्ती नाही, फक्त भगवंताची आसक्ती. टमटम साठी कशाला मारायची, इकडे म्हातारी, दादा हे गेलं घरी निघून. हळूहळू घरापाशी झाली, घराच्या समोर सुमो उभारलेली होती गाडी, सुमो, टाटा सुमो. याला वाटलं पोलिसांना. साहेब दपकत दपकत घरात गेली. सासरा बसलेला होता पलंगावर. कुठं त्याच्या घरात सासरा
हळूहळू जाऊन त्यांच्या पाया पडला, म्हणलं नमस्कार. त्या सासऱ्याने त्याला सुमोची चावी दिली, म्हणलं धर सुमो तुला. म्हणलं का? बरं तिला मारली म्हणलं. इकडे मारतो मला. सासूचं जावयावरचं प्रेम खरं होतं का तपासायचं होतं? अंगाशी. जावयाचं सासूवरचं प्रेम खरं होतं का टमटमपुरत होतं? म्हणजे इतर सगळे नाशिवंत एकमेकाला प्रेम देणारे नाही. मग ते नेवीन जीवा सुख सुख नव्हे. महाराज सगळ्या सुखाच्या व्याख्या फेल आहेत. म्हणून कल्पनेची बाधा. तुम्ही बघा ना, लेकराला नुसतं तुम्ही म्हणलात ना माग परसात जाऊन मग तिकडे भांबड आहे पोरग जात नाही ना, नाही ना. अहो आता नुसता कोरोना माणसं मरते एवढंच माहिती ना तुम्हाला. आता ते हे बी सुरू झाले महाराज, नोंदणी सुरू झाली. नोंदणी असंच वाचतं बघा ते नोंदणी आहे ना मोबाईल. हॅलो, लस नोंदणीकरण विभागामध्ये आपलं स्वागत आहे. नोंदणी करता 1 दाबा, लसची माहिती ऐकण्यासाठी 2 दाबा, परत होणाळीमध्ये जाण्यासाठी 3 दाबा. मग त्याला 1 दाबा. स्वागत आहे आपलं लस नोंदणीकरणीमध्ये. भारतीय लस घेण्यासाठी 1 दाबा, विदेशी लस घेण्यासाठी 2 दाबा, परत होणाळीमध्ये जाण्यासाठी 3 दाबा. त्याने भारतीय लसीचं बटन दाबलं. मोफत लस घेण्यासाठी 1 दाबा, विकत लस घेण्यासाठी 2 दाबा, परत होणाळीमध्ये जाण्यासाठी. त्यानं पुन्हा मोफतचं बटन दाबलं. आपलं नोंदणीकरण पूर्णपणे सफल झालंय. आपला नंबर आहे 67,64,63,709. नंबर येईपर्यंत जिवंत राहा. तोंडाला मास्क लावा, वेळोवेळी हात धुवा जा. धन्यवाद. तरी त्याने एकदा घेऊन जा केली. मेरे देशवासियों, आने वाले कल में मला काही गोष्टी दचकाशीच माणसं त्याला सुरुवात. हमें 14 दिन तक अपने घर में रहना. माणसं बनायचं ऐकावं लागतं. बेकार धंदा. कल्पनेची बाधा. आता ही भूत आहे आपल्या डोक्यात. फक्त मरतय. रोग संपला नाही पण घ्यायचं. गाड्याला कुठे मिरच्याच बांधित, चपलीच बांधित. त्याच्यामुळे एक जण म्हणला मला, महाराज मी नवी गाडी आणली, त्याला मिरची लिंबू बांधा. म्हणलं दुसरा महाराज उलट चाल, એટલે बेकारी काम करीत नाही. अहो मिरच्याचे भजे करायचे, महाराज लोकांना खाऊ घालायचे का? बांध. या गोष्टी खायच्या त्या खा ना. भिवू नका. तुमच्या पाप केले ना माणसाला झोप येत नाही रात्र. दिवसभर जर होणाळीमध्ये चांगलं फिरायचं असेल तर रात्र चांगली घालवा. रात्र चांगली घालवा म्हणजे आपापल्या घरी लेकरा बाळासोबत. गेल्या जन्मात बी असले तरी आणि गावरान असणार. इंग्लिश कुत्र असं नाही. इंग्लिश कुत्र रडलं तरी कल्पनेची बाधा नभो कोणे काळी. ही संत मंडळी सुखी असो. मागणी केली कोणाला? देवाला. कोणच्या? विठोबा रखुमाई. हे विठोबा रखुमाई.
त्या लेकरासाठी टाळ्या बोलाय. शहाण माणूस सुद्धा तेवढं चांगलं बसलं नसतं. पाठींग का थोडा हलत आहे का माणूस बसला मला घरी गेलो त्यांच्या नावानं 2-4 शिव्या देणार. हा कल्पनेची बाधा आणि काळी ही संत मंडळी सुख. आता एक फायनल एक टप्पा सांगायला लक्षात ठेवा. आता इकडे लक्ष द्या. एक फायनल एक राऊंड आहे फक्त लक्ष द्या. एक जण मूर्ती बनवायचा. मूर्ती कळते तुम्हाला राष्ट्रपतीची सभेत असल्यासारखंच चालूच आहे. आणि माणसं बसलेले बघ का ह्यांनी नुसतं असं केलं त्याच्या कधीच मगापासून आहे बायका माणसं फुटवा त्यांचं ऐकलं. मूर्ती बनवणारा माणूस होता. मूर्ती कळते ना. इतक्या सुंदर मूर्त्या बनवल्या महाराज. स्वतः सारख्या 17 मूर्त्या बनवल्या. किती एक सारख्या अशा अशा 17 मूर्ती. किती यमराजांना सांगितलं की फलाण्या गावामध्ये एक माणूस आहे त्याला घेऊन या. तर यमराज खाली आले. त्यांनी त्या घरामध्ये बघितलं तर 18 जण होते. किती 18 माणूस एक आणि पुतळे नको 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 असं असं बरं का. ऐका 18 वापस गेलं ते यमराज वापस गेला. म्हणला देवा तुम्ही एक जणांना पत्ता सांगितला 18 माणसं एकसारखे दिसले त्यांनी काय करावं. पत्ता तर नाही द्यावा तुम्ही. देव म्हणला एकच केलं तरी मी 17 कोण गेलं कोण गेलं तुला माहिती. देव मला इकडे तुला एक गोष्ट सांगतो. तिथं जायचं ते सगळं बघायचं आणि फक्त एक वाक्य बोलायचं. मी जेवढं बोलतो तेवढं. देवाने त्याला मंत्र सांगितलं. ते खाली आला. वापस त्या 17च्या हॉलमध्ये फिरला. ते 18 जण होते. तेव्हा मला मूर्त्या इतक्या सुंदर केल्या एकदम मला देवाला लाजवी त्या इतकी गोड कलाकृती आहे. कोण असेल कलाकार माहित नाही बरं का. पण एक चूक राहील. एक चूक राहील एवढं नसतं. तेव्हा मला कोणची राहील म्हणलं चल येत राहिले चाल. वाक्य नीट ऐकायचं. आता कीर्तन नीट ऐकायचं वाक्य. ज्या ज्या वेळेला अहंकार असा थोबाड बाहेर काढतं ना त्या वेळेला यमराज त्याला घेऊन जातो. म्हणून अहंकाराचा
थोडस पाठ ठेवतो मी 5 मिनिटांनी थांबणार आहे आता मोजून 4-5 मिनिटात थांब मग त्याच्यानंतर मान्यवर मंडळी यांचा सन्मान होईल आपली जागा कोणी सोडायची नाही तुम्हाला ठरलेला नियम माहिती आहे तुम्ही गोंधळ घातला उठला तर मी पुन्हा आयुष्यात होणारेला येणार नाही तेवढी काळजी घ्यायची मी तुमचं आहे गाव माझं आहे मलाही कळतं अत्यंत प्रेमाने तुम्ही सगळेजण ऐकायला बसलाय जन्मदिवसाचा औचित्य साधून इतका मोठा उत्सव या ठिकाणी होतोय नाश्त्याला बघत मग काय दिवाळी होती मग हा या घेते चला इकडे लक्ष द्या कुठपर्यंत आलो तुम्ही ते हार घातला मी त्या बोलता मला खूप आनंद होतो मला मी रोज असा हार घालतो तुम्हाला एकदाच मिळाला आयुष्यात मी रोज घालतो रोज असा रोज नवीन नवरदेव इकडून जरी असा स्टेजवर येणार असला ना असं म्युझिक वाजलं की तिथं बसलेल्या बायका लगेच कुठे येणार आहे पुढेच पण तुम्हाला तेवढ्या मिनिटात सुद्धा दम निघत नाही तेवढ्या वेळात ओळून बघत आहे निस्त्या बघत नाही अयोध्या काही म्हण जोडणं नाही वापरा तुम्हाला काय करायचं राड्यावर आपला तुकडा खायचा माणूस तरी आलेली भाजी निलगिरीच्या झाडाखाली केलेला भात एवढा लोक आनंद घेते आनंद घेते लोक असे हा बस आता एवढं सांगितलं त्याच्या पुढे शेवटचं प्रमाण असेल की नाम म्हणे तया असावे कल्याण नाम म्हणे तया असावे कल्याण नाम म्हणे तया असावे कल्याण असावे कल्याण नाम म्हणे नाही
परंतु कार्यक्रम संपला नाही. कार्यक्रम अजून चालू राहील. त्या बाळाचा वाढदिवस होईल इथं. वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहोत. त्याचं औक्षण करा. हा चला सरपंच साहेबाच्या आई बरं या सरपंच साहेबाच्या आई माझ्या मुलाच्या द्वितीय वाढदिवसानिमित्त सर्वांनी एकत्रित त्या ठिकाणी जमलो आहोत. आज ज्यांच्या अमृतमय वारीतून ज्यांनी महाराष्ट्राला कीर्तनाचं वेळ लावून सध्या असे आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण समाधानजी महाराज शर्मा अगदी वेळामध्ये येऊन आज या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल मी पांचाळ परिवाराच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचे आभार मानतो. आता खरं तर महाराजांना ठीक 9 वाजता बोरवळला कीर्तन आहे, त्यामुळे महाराजांचा वेळ आपण घ्यायचा नसल्यामुळं मी सर्वांना विनंती करतो, हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय. अवघ्या हे कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी बरेचसे मान्यवर मंडळी आहेत, त्यांचं स्वागत होईल, त्यांचं मार्गदर्शन होईल. थोडक्यामध्ये 10 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम संपूर्ण या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याकरिता सर्वप्रथम या ठिकाणी वाढदिवस होईल. या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले ज्यांचं आमच्यावर प्रेम आहे त्यांच्यामुळं आपण त्यांच्या विश्वासावर मी राजकीय वर्तुळामध्ये काम करतो. ते माझे प्रेरणास्थान आधारस्थान आदरणीय अभयदादा सावंगे यांचंही आगमन या आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचबरोबर आत्ताच नव्यानं देवणी तालुक्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली ते आरोग्य अजित भाऊ बेळकोणे हेही उपस्थित आहेत. तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ज्यांचा आमच्यावर नितांत प्रेम आहे प्राध्यापक अनिल इंगोले साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. जे 2010 मध्ये मी सरपंच होतो, माझ्या सोबतीला माननीय कुमारजी पाटील साहेब सरपंच म्हणून होते आणि आमचा दोघांचा कार्यकाळ अतिशय चांगला गेला. तेही या ठिकाणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचबरोबर ज्यांनी मला राजकारणात आणले ते बालाजी अण्णा वसंगीकर आदरणीय मालबाजी अण्णा घोंसे आता ज्यांचं खरं तर या व्यासपीठावर बसण्याचं ज्यांचं काम आहे ते गोरगरिबाचे एक आधार म्हणून त्यांना ओळखलं जातो. गोरगरिबाचे मायबाप म्हणून आदरणीय तेलगाडे साहेब आता भरपूर असे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय देवदासजी पतंगे साहेब आहेत या ठिकाणी शेख घेऊन आलेले आहेत. सर्वांचे नाव सगळे मनाने सगळे आले सर्व उपस्थित या ठिकाणी सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी लागलीच या वाढदिवसाला सुरुवात होत आहे. बाळा सांगा घरात 2 जण बसा ती कापा त्याला दगड लावा तुम्ही सरपंच तुम्हीच घाला पुढच्या तुला सांभाळायचं तुम्ही पिलो हा कापा कापा चला घरातली मंडळी अशी आहे ना दादा तुम्ही इकडे या आई तुम्ही सगळे असे अरुण भाऊ घ्यायचं कापा आहे कापा बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल नहीं है मेरी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू
माणूस थोडं विकासाचं थोडं बोला की म्हणजे माझी आलेली चक्कर सुद्धा फुकट जाऊ दे ना. तर असा हुशार सरपंच आपण गावाला दिलेला आहे. मला वाटतं तो मलाच ओळखू आलेला आहे की महाराजाला सुद्धा ओळखू आलेला आहे की महाराजाच्या कीर्तनातून आपल्या लक्षात आलं. एवढं एक सांगतो, तुमच्या गावच्या पाठीशी विकासासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं सर्वजण या ठिकाणी या तालुकाध्यक्ष असतो कारण नवीन निवड आहे. तर आम्ही सगळे, मी स्वतः, आमचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट अजितराव बेळगुणे साहेब, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल इंगोले साहेब, पतंगे साहेब, कुमार पाटील, आम्ही सगळे, बालबाजी गोंसे, आमचे बालाजीराव वळसंगीकर साहेब, आम्ही सगळे राहू आणि मी पालकमंत्री आणि भैया देशमुख साहेबांच्या वतीने जेवढं काही मदत या ठिकाणी करता येईल गावच्या विकासासाठी तेवढं नक्की करण्याचा प्रयत्न करेल एवढं सांगतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. खरं तर हा वाढदिवस म्हणजे निमित्त आहे आणि या ठिकाणी बरेचसे मंडळी या ठिकाणी येऊन गेले. ज्यांचं प्रेम आमच्या गावावरती आहे असे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बरेचसे मंडळी येऊन गेले आहेत. कोरोनाचा पिरियड असल्यामुळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहेत. त्यामुळं गेल्या निवडणुकीमध्ये सर्वांनी जो आशीर्वाद आमच्याकडे आणि एक सर्वांना जमा करण्याचा योग म्हणून ते वाढदिवसाचं निमित्त आहे. हे करत असताना ज्या पद्धतीने तुम्ही आशीर्वाद दिलात त्या आशीर्वादाचं सोनं करण्याचं काम व सर्व सन्मान्य सदस्य यांच्याकडून एक उत्तम असं काम जे की जिल्ह्याला लाभेल, लातूर जिल्ह्याला हेवा वाटेल असं उन्हाळी गाव. आता सध्या आपल्या गावाला रंगरंगोटी करण्यासाठी आपल्या गावाला एकच कलर, गावामध्ये वॉश बेसिन आणि गावामध्ये CCTV कॅमेरे आणि आपल्या जिल्हा परिषद शाळा असेल, अंगणवाडी असेल, हे सर्वच गोष्टी खरं तर आपण आता शाळेसाठी अंगणवाडीसाठी दादा 3D म्हणून पेंटर आपण मुंबईहून बोलवतोय. ते जिल्ह्यामध्ये कुठे नाही. येत्या 2 महिन्यामध्ये आपलं होणारीचं नाव फार महाराष्ट्रात चौकीची आम्ही देतो. त्या ठिकाणी प्रशिक्षक आहेत, सदस्य आहेत. आता जे बघताय ते 2 महिन्यात तुम्हाला वेगळं चित्र आमच्या गावचं दिसणार आहे. म्हणून सर्वप्रथम मी निवडून आल्यापासून तुमच्या समोर नसल्यामुळं सर्वांच्या चरणी मी या ठिकाणी नतमस्तक होऊ शकतो आणि वचन देतो आम्ही एकही रुपया आमच्या ग्रामपंचायतीत बोगस काम होणार नाही. चांगल्या पद्धतीचं काम होईल एकच अपेक्षा ठेवतो. सर्वांनी सहकार्य करावं. या ठिकाणी आपल्या गावचे सर्व ज्येष्ठ मंडळी, लक्ष्मणरावचे असतील, सन्मान्य अंकुशरावजी बोरळे साहेब मुंबईहून या ठिकाणी माझ्या विनंतीला मान आले. त्यांच्या पत्नी सौभाग्यवती बोरळेताई, आमच्या काकू या ठिकाणी उपस्थित आहेत, प्राध्यापक संजय मेळकोले, या तालुक्यातील बरेचसे सरपंच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढे सरपंच आहेत की नाव कोणाचे घ्यावं कळत नाही. म्हणून बोंबडीहून आमच्या प्रेमापात्रांचे मंडळी असतील, खरेबोडीचे आहेत, पंढरपूरचे आहेत, कमलवाडी आहेत, बरेचसे हातगावचे सरपंच आहेत, बरेचसे सरपंच. सर्वांचं विशेषतः आमच्या शेजारगावचे भोपणीचे सरपंच त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो सर्व सदस्यांचं. खरं तर एक खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला होता, पण या कोरोनाचा काळ आला आणि काल परवा 2 दिवसाखाली नोटीस आली की कोणी मोठा कार्यक्रम घ्यायचा नाही. तरी मला वाटतं सर्वात मोठा कार्यक्रम झाला. मी सर्वांना विनंती करतो आपण असाच आशीर्वाद, असंच प्रेम, असं शेवटपर्यंत आपल्यासोबत राहावं एवढी अपेक्षा करतो. या ठिकाणी प्राध्यापक मुले बोलतील. तोपर्यंत मी काय करणार आहे, सर्वांचं जवळ न येता या ठिकाणी सर्वांचं चरण स्पर्श करून या ठिकाणी मी सर्वांचा आशीर्वाद घेतो आणि पुढील विकासाच्या वाटचालीस मी सर्वांचा आशीर्वाद घेतो. म्हणून या ठिकाणी मी दर्शन घेतो. आज या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांना आपण सत्कार केलेला आहे. शून्यातून जग निर्माण करण्याचं ज्याचं स्वप्न आहे, आपल्या वल्हारी सारख्या शहरामध्ये या ग्रामीण भागातल्या खेड्याला
महाराष्ट्राच्या पातळीवर जे जे विकासाची कामं करता येतील ते कामं करण्यासाठी धडपडणारा एक देवळी तालुक्यातला एक युवक जो सरपंच आहे. मी मागच्या काळात बघितलो तुमच्या गावची ग्रामपंचायत झाली. काही लोक देखील मला म्हणले इंगोले सर त्या माणसाला मदत करायची नाही, परंतु तुम्हाला खरं सांगतो त्या माणसाला मी ठामपणे सांगितलो किंवा एखादा माणूस जर काम करणारा जर चांगला असेल तर त्याला मदत करायला काही हरकत नाही. खरं तुमच्या गावचा मला चांगला अभिमान वाटतो खरं, कारण एक दोन माणसं गाव म्हणल्यानंतर विरोधक असतातच, परंतु मताच्या स्वरूपामध्ये तुम्ही जे भगवीत त्याला यश निर्माण करून दिलं त्याच्या मागचं एकच कारण आहे की त्यांच्या हातून चांगली कामं व्हावं आणि ती चांगली कामं होणार आहेत. काँग्रेस म्हणलं तर अभयदादा आहेत, राष्ट्रवादी म्हणलं तर मी स्वतः तालुक्याचा अध्यक्ष नात्यानं आहे, माझे मित्र मंत्री आहेत सध्या संजय बनसोडे. अनेक ग्रामीण भागातले जे खाते आहेत ते संजयजी बनसोडे साहेबांकडे आहेत. पालकमंत्री काँग्रेसचे आपल्या सोबत आहेत. म्हणून तुमच्या गावाचा विकासाचा जो भाग आहे राहिला प्रश्न तुमच्या गावातले गट तर असतील ते तुमच्या गावापुरते असतील. या पुढील काळामध्ये सरपंच या नात्यानं किंवा एखादी गावाचा नागरिक या नात्यानं जर आमच्याकडे कुठली कामं घेऊन आला तर आम्ही ती कामं करू. मागच्या काळामध्ये संजय गांधी निराधार जी कमिटी आहे त्या कमिटीवर अनेक लोक पैसे घेऊन करायचे काम, परंतु मी आज त्या कमिटीवर आहे. जर तुमच्या गावातली आज तुमचा सरपंच देखील त्या कमिटीवर आहे. ज्या कोण्या भगिनींचे आमच्या मातांचे जर काम असतील, विधवा असतील, 60 वर्षापर्यंत असतील, अपंग असेल, घटस्फोटित असतील, अशा ज्या फाईल असतील त्या पैसे घेऊन घेण्याचं काम करण्याचं काम, ह्या फाईली पैसे दिल्याशिवाय कुठले काम झाले नाही मागच्या काळात. पण या पुढील 5 वर्षामध्ये एकाही फाईलला एकही रुपया द्यायची गरज नाही अशी आम्ही एक नवीन युवक आम्ही या कमिटीवर आहोत. कारण मागच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल, मला काही माहिती, मी प्राध्यापक आहे म्हणून मी त्या फाईलीचं कुठं काम केलं नव्हतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जे सरकार आहे तालुक्यातील निवडक अशा जे नवयुवक आहेत जे की अन्यायाच्या विरोध लढणारे आहेत, कुठलाही रुपयाचा पैसा न घेता काम करणाऱ्या अशा लोकांची निवड झाली आहे. म्हणून तुम्हाला सर्व भगिनींना माझ्या माताला विनंती आहे, तुमच्या गावात जर कुणाचं काम करायचं असेल, तालुक्यात तुमच्या असलं कुणाचं काम तर आम्हाला सांगावं. तुमच्या गावचे सरपंच देखील त्या कमिटीवर या पुढील काळात कुणालाही एकही रुपया न देता फायली होतील, तुमचे पैसे मंजूर केले जातील एवढी मी यावेळी हमी देतो. माझे 2 शब्द संपले. नावं घेत आहे ना, जेवढे असतील सरपंच तेवढ्यांना हात जोडून विनंती आहे की थोडं वेळेची भान ठेवून आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे यावं. आपल्या गावचे एक दत्तदक्ष म्हणून त्यांची ओळख आहे, जे देवणी तालुक्यामध्ये परिचित आहे. समजा या 2-3 भागामध्ये ज्यांच्या तालुक्यामध्ये ज्यांचं नाव आहे ते आपल्या गावचे ग्रामसेवक कैलवाडी म्हणून आहेत. साहेबांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. आपल्या गावचे ग्रामसेवक आदरणीय कैलवाडी साहेब सर्वांना विनंती करतो साहेबांसाठी आपण टाळ्यामधून स्वागत करायचं. सर्वांना विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. ज्यांची नुकतीच ग्रामपंचायत निवड भोगणी गावचे नवनिर्वाचित सदस्य यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं. संताजी पाटील युवा सेनेचे तालुका प्रमुख आहेत त्यांना विनंती आहे वर यायचं. सर्व बाहेर सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं. आपण सर्व व्यवस्था करून या ठिकाणी उपस्थित राहणार. तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपण्याचे जाहीर करतो. धन्यवाद.